गावामधून दादा आणखी? एक मिनट थांबा ना, 2 मिनटं चालले जा तुम्ही. मोसंबीची मी 2021मध्ये ऑगस्टमध्ये लागवड केली होती फळबाग योजनेअंतर्गत. लागवड केल्याच्या नंतर खड्डे खोदून व्यवस्थित नियोजन करून रोपाची लागवड केल्याच्या नंतर व्यवस्थित शिलगले. पण त्याच्यानंतर काय झालं, आता हे 2 वर्षापासून जो सतत दुष्काळ पडतो आहे आणि यावर्षी अति दुष्काळ असल्यामुळं पाण्याअभावी मला हा बाग उकडून टाकावा लागला. कारण याला आता पाणी पुरवणं शक्य नव्हतं. विहिरीला पाणी नसल्यामुळं मी हा बाग काढून टाकला. त्याच्यामुळं शासन काय लागवडीसाठी तर कागदावरच करतं, प्रत्यक्षात ग्राउंडवर येऊन शासनाचं कुठलंही फळबागाकडे लक्ष नाही. कारण आता या फळबागाला जर शासनाकडून थोडंफार मार्गदर्शन गाईडलाईन्स संबंधित कृषी विभागाकडून काही सूचना आल्या असत्या तर कदाचित आम्ही शेतकरी त्यासुद्धा उपाययोजना करायला तयार होतो. पण त्याच्याकडं कुठल्याही शासनाचा झालं 1-2 वर्षापासून फक्त रोपाच्या लागवडीच्या आणि खड्ड्याचे मजुरी दिली. त्याच्यानंतर त्याला कुठलं फर्टिलायझर काहीच नाही. फक्त शासन कागदोपत्री योजना राबवतो आणि प्रत्यक्षात त्याची लागवड केल्याच्या नंतर भविष्यात काही अडचणी आल्या, दुष्काळ आला तरी असे परिणाम बरेचशा शेतकऱ्याचे असेच होतात. किती लागवड केली होती? मी माझ्या आईच्या नावे असलेलं 1 हेक्टरमध्ये 612 गट नंबर मोजेवडत तांगडा इथं लागवड केलेली होती. जवळपास 300 झाडाची 1 हेक्टरमध्ये मी लागवड केलेली होती. किती उत्पन्न अपेक्षित होतं? उत्पन्न तर अपेक्षित होतं, पण जे माझं 2 वर्षापासून येणारं जे सर्वसाधारण सोयाबीन मका हे पीकसुद्धा हातातून गेलेलं आहे. आणि आज शेवटी फळबाग काढून टाकून जवळपास या वर्षाचं उत्पन्न पूर्ण 2 वर्षापासून लॉस झालेलं आहे. अगोदर मी सुरुवातीला 1 वर्ष आंतरपीक घेतलं, पण 2 वर्षापासून या रानातून माझं उत्पन्न डुबलेलं आहे. काय अपेक्षा आहे शासनाने सरळ पंचनामे करून जर काही शक्य असेल तर शेतकऱ्यांना इतर पुढच्या हंगामासाठी काहीतरी नियोजनात हातभार लागेल असं काहीतरी उपाययोजना केला तर बरं होईल. नाहीतर आम्ही शेवटी तो उपटून फेकलेलं आहे. काय नाव?
माझं नाव संतोष लक्ष्मण तांगडे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना आहे.